नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगाम 2025 साठी धान उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या धानाची विक्री खरेदी केंद्रावर केलेली होती। 2.5-3 महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा विक्री केलेल्या धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले नाही। मागील आठवड्यामध्ये राज्याच्या विधानसभेचा जो काही पावसाळी अधिवेशन झाला, यामध्ये विविध लोकप्रतिनिधींनी आवाज उठवलेला होता। त्यामध्ये धान बोनस सहित धानाची जी काही विक्री केलेले चुकारे होते यांच्यासाठी जवळपास 1605 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। धान चुकारे मंजूर करण्यात आले, पावसाळी अधिवेशनही संपला, धान विक्री किंवा धान बोनसचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर आले नाही। मात्र आता गोंदिया जिल्ह्यासाठी धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास 19,38,000 शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम 2025 चे धान जिल्हा फेडरेशनकडे विक्री केलेले होते। याच्यासाठी जवळपास 441 कोटीची गरज होती। गोंदिया जिल्हा फेडरेशनकडे 19,38,000 शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम 2025 साठी आपल्या धानाची विक्री केलेली होती। तेथे धान चुकाऱ्यासाठी जवळपास 441 कोटीची आवश्यकता होती। मात्र यापैकी आता 103 कोटी रुपयाच्याच निधीला मंजुरी देण्यात आली आणि ज्या शेतकऱ्यांनी जिल्हा फेडरेशनकडे 31 मे पर्यंत आपल्या धानाची विक्री केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना हा मंजूर झालेला 103 कोटी रुपयाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवारपासून वितरण होणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी 31 मे नंतर विक्री केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, गोंदिया येथील रब्बी हंगामामध्ये विक्री केलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांपैकी 31 मे पर्यंत जिल्हा फेडरेशनकडे विक्री केलेल्या शेतकऱ्यांना आता या 103 कोटी रुपयाचा निधी सोमवारपासून वितरित केला जाणार आहे। उर्वरित जे काही शेतकरी आहेत ज्यांनी 31 मे नंतर विक्री केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना आता या धान चुकाऱ्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे। म्हणजेच शेतकऱ्यांना आता धान चुकाऱ्यासाठी सुद्धा 2 टप्प्यामध्ये निधीचा वितरण केला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवीन माहिती आणि अपडेटसाठी आता चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार।